नाही, नक्कीच काल देवगिरीवर नियमित मंगळवारची बैठक अजितदादांच्या घरी होती. दादा आजारी असल्यामुळे ते बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. माननीय प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांना आम्ही सर्व आमदारांनी अजितदादा गटाच्या विनंती केली का काल विशेष अधिवेशन बोलवण्याकरता राजभवनला जे काही आमदार गेले होते त्यात बरेचपैकी आमदार आले नव्हते. मी पण रात्री आलो आहे काल. त्याच्यामुळे ही संख्या वाढून आंदोलन अत्यंत तीव्र झालंच पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. मात्र ते संविधानिक पद्धतीनं झालं पाहिजे. आज जे मंत्रालयाला टाळं ठोकलं गेलं, बऱ्याच पत्रकारांचे असे प्रश्न येतात, मला पण प्रश्न आले की तुम्ही सरकारमध्ये असताना तुम्ही आंदोलन का करताय. प्रश्न आमचा सरकारमध्ये असताना आंदोलनाचा नाही, आमची मागणी जी आहे, तुपे साहेबांनी त्यांच्या पत्रात आता ज्या पद्धतीने सांगितलं, अति तात्काळ आरक्षण बोलवा म्हणजे हा तिढा सुटेल. जसं महिला धोरण आखण्याकरता किंवा महिलांना राजकीय 50% आरक्षण मिळावं म्हणून केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं होतं. मग अंतिम मंजुरात राष्ट्रपतींनी दिली. त्या पद्धतीने अति तात्काळ 1 दिवसीय 2 दिवसीय जे शक्य असेल त्यावर निर्णय व्हावा, याकरता आम्ही मंत्रालयाला टाळं ठोकून बसलो होतो. मागणी संविधानिक पद्धतीनेच होईल. त्याचं उग्र रूपही तुम्हाला आज त्याच्याबद्दल काय निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होतो त्यानंतर पुढची डिसिजन कळेल. मात्र ज्या पद्धतीनं हिंसक घटना घडत आहेत, मुश्रीफ साहेबांची गाडी फोडल्या गेली, परवा प्रकाशदादाचं घर जाळलं गेलं, जयदत्त अण्णाचं घर जाळलं गेलं, ह्या घटना घडू नये संविधानिक पद्धतीनेच आम्ही पुढची दिशा ठरवू. तुर्तास मंत्रिमंडळाचा काय निर्णय होतो, कारण सर्वपक्षीय आमदारांची बैठक आहे, त्या बैठकीचा काय निर्णय होतो त्यावर पुढची दिशा आम्ही आखू. सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरू आहे, परंतु दोन्ही सभागृहाचे जे विरोधी पक्ष नेते आहेत, अर्थात खालच्या सभागृहाचे विजय वडेट्टीवार, वरच्या सभागृहाचे अंबादास दानवे, हे दोघेही जे आहेत ते आता आक्रमक स्वरूप त्या बैठकीत मांडताना पाहायला मिळत आहेत. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे या सगळ्या आरक्षणासंदर्भात चर्चा केली का, त्यांना विनंती केली का, असा प्रतिपक्ष सवाल जो आहे तो आता विरोधी पक्ष नेत्यांकडनं केला जातो. विरोधी पक्षाच्या नेत्यांना आमची विनंती आहे की यामध्ये त्यांनी पण राजकारण करू नये. सर्वपक्षीय आमदारांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. उलट तिथे खडाजंगी करण्यात अर्थ नाही. सरकारचं काम करते आहे. जिथे कुणबी कुणबी असल्याची नोंद आली त्यांना उद्यापासून मला वाटतं प्रमाणपत्र देण्याचं सुद्धा सरकारने हालचाली सुरू केल्यात. त्यामुळे सरकार आरक्षण देण्याकरता सकारात्मक आहे. विरोधी पक्षनेत्याचं कामच असतं की कुठल्याही गोष्टीला विरोध करणे हे विरोधी पक्षनेत्याचं काम असतं. मात्र दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्यांना विनंती आहे की मराठा आरक्षणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर त्यांनी आपलं राजकारणाचे चपले जोडे बाजूला ठेवावे आणि आपण मराठा आहोत हे समजून मराठा समाजाच्या न्याय मागण्या कशा पूर्णत्वात जातील याकडे सरकारला सहकार्य करावं. प्रश्न की आरक्षणाचा चेंडू जो आहे तो सुप्रीम कोर्टात आहे. संपूर्ण आरक्षणाची जी कॅप आहे 50%ची मर्यादा जी आहे ती वाढवता येत नाही. त्याकरता विशेष संसदेचं अधिवेशन बोलवावं लागतं, त्यामध्ये कायदा पारित करावा लागतो, त्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर होतं, सर्वोच्च न्यायालयाची मान्यता प्राप्त होते. या सगळ्याकरता केंद्र सरकार अनुकूल असावं लागतं. त्यामुळे केंद्र सरकारवरती तुम्ही राज्यातले आमदार असतील, खासदार असतील, हे दबाव तंत्र वापरणार का आणि दिल्लीत जाऊन आंदोलन करण्याची वेळ आली तर होणार का? मराठा आरक्षण मिळवण्याकरता जे काही आम्हाला करता येईल ते सर्व बाबी आम्ही करू, त्याबद्दल दुमत नाही. मात्र सरकारने तात्काळ अधिवेशन घ्यावं आणि शासन निर्णय करावा आणि मराठा समाजाला आरक्षणाचा जो त्यांचा हक्क आहे तो मिळवून द्यावा, एवढी आमची राज्य आणि केंद्र सरकारला विनंती असेल. मनोज जरांगेंची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे, लोकांचा दबाव येत आहे आणि त्यामुळेच आज तुम्ही असं आक्रमक आंदोलन केलंय. नाही, ही विनंतीच आहे सरकारला, म्हणजे सरकार म्हणूनच सरकारला आमची विनंती आहे. विनंतीच करावं लागते लोकशाहीमध्ये की जरांगे पाटलांच्या प्रकृतीची खबरदारी म्हणून त्यांची तब्येत जास्त खालावू नये. त्या अगोदरच त्यांनी जावं, जसं त्यांनी 2 दिवसात सर्वांनी येऊन तिथे भेटावं असं आवाहन केलंय. त्यामुळे 1 दिवसाचं अधिवेशन बोलवा ही जरांगे पाटलांची पण मागणी आहे. ती मागणी मान्य करा, ते उपोषण सोडवा आणि मराठा समाजाला न्याय भेटेल अशा पद्धतीने सरकारने मला वाटते भूमिका वठवली पाहिजे. जी एक वेगळा प्रश्न आहे, अजित पवारांची तब्येत जी आहे ती खालावलेली आहे. खरं तर काल डॉक्टरांचं बुलेटिन निघालं, त्यांनी सांगितलं की जवळपास 80 ते 86 हजार पांढऱ्या पेशी ज्या आहेत त्यांच्या शरीरात आता आहेत. जवळपास 1,60,000हून 80,000 पेशी शिल्लक राहिलेल्या आहेत. आता दादांची तब्येत कशी आहे आणि प्रकृतीत काही सुधारणा आहे का? तुम्ही भेटायला गेलेला काल काय? आम्ही नियमित बैठकीप्रमाणे आम्ही सर्व लोक देवगिरीला गेलो. दादांची आमची भेट होऊ शकली नाही. प्रिकॉशन म्हणून आम्हाला भेटता आलं नाही. दादांच्या शरीरातल्या पांढऱ्या पेशी प्लेटलेट्स जे आहेत ते कमी झालेले आहेत. कदाचित त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर ब्रिज कँडीसारख्या एखाद्या रुग्णालयात भरती करण्याचं काम पडतं. आज आपल्या मीडियाच्या माध्यमातून म्हणजे काही चॅनलनी अशी बातमी दाखवली की सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला अजितदादा पण आहेत, तर ती चुकीची बातमी आहे. अजितदादा प्रचंड थकवा त्यांना आहे, त्याच्यामुळे ते लवकरात लवकर दुरुस्त होण्याकरता आमची ईश्वराकडे प्रार्थना आहे. आणि जे कोणी याच्यातही राजकारण करण्याचा प्रयत्न करतात, मला वाटते काल एका पक्षाचे प्रवक्ते
असं बोलले की आरक्षणाचा मुद्दा आला म्हणून तुम्हाला राजकीय तिथे डेंगू झालाय का, त्यांना सांगतोय की निदान बोलताना त्यांनी तोंड सांभाळून बोललं पाहिजे. अजितदादांच्या प्रकृतीचं जर तुम्ही राजकारण करत असाल तर तुमच्यासारखे नालायक अजून कोणी असू शकत नाही. त्या प्रवक्त्याला आम्हाला जसंच तसं उत्तर देता येतं. मात्र सध्याची परिस्थिती ही राजकारण करण्याची नाही. अशा पद्धतीनं जर चुकीच्या पद्धतीनं त्या आजारपणाचं राजकारण कोणी करत असेल तर शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याला तोडीस तोड उत्तर देणार. शेतकरीजी सुप्रिया सुळे आत्ताच म्हणाल्यात की अजित पवार गटातल्या आमदारांनी जरा सांभाळून राहा. भाजपने शिंदे गटाच्या आमदारांना धोका द्यायला सुरुवात केली आहे, त्यामुळे त्यांचा सल्ला आहे कुठेतरी अजित पवार गटातल्या आमदारांनी कुठेतरी सांभाळून राहावं. नाही, त्यांचा सल्ला आहे त्यापेक्षा आम्हाला अजितदादांचा जो आदेश आहे तो महत्त्वाचा आहे. ताईंनी आम्हाला सल्ला दिला एक भाऊ म्हणून, तर ताईंचा सल्लासुद्धा शिरसावंदेच आहे, पण आम्ही सांभाळूनच आहोत. पण मराठा आरक्षणाकरता सर्वपक्षीय आमदारांनी पवार साहेबांसोबत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आमदार आहेत त्यांनी पण यामध्ये सहभागी व्हावं. भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी पण सहभागी व्हावं. शिंदे गटांच्या आमदारांनी पण सहभागी व्हावं. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याकरता ताई आपण स्वतः पुढाकार घेऊन मला असं वाटतं पुढे यावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.